welcomes you at Ghare Science Academy, Vidyanagar, Karad. Interactive audio-visual lecture series of physics, chemistry, maths and biology subject for 11 and 12 science students. If you like our lecture series, then please like and subscribe our YouTube channel. Thank you. Now, next method for preparation of aryl halides is Sandmeyer's reaction. It is also useful for preparation of aryl halides. टोटल 5 मेथड्स म्हणजे या मेथड्स आहेत, ही 5th मेथड आहे. या मेथड्स आहेत आपण 5 मेथड प्रिपरेशनच्या स्टडी केल्या. कोणकोणत्या? फर्स्ट, प्रिपरेशन फ्रॉम अल्कोहोल. सेकंड, प्रिपरेशन फ्रॉम अल्कीन. थर्ड, प्रिपरेशन by halogen exchange. Fourth, electrophilic substitution, and this is fifth, Sandmeyer's reaction. तर यापैकी फोर्थ आणि फिफ्थ म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आणि सॅन्डमेयर्स रिएक्शन या अराइल हॅलाइड प्रिपरेशन साठी यूज केल्या जातात. तर फर्स्ट 3 मेथड आहेत ज्या अल्काइल हॅलाइड प्रिपरेशन साठी यूज केल्या जातात. सॅन्डमेयर्स रिएक्शन ही 2 स्टेप रिएक्शन आहे. Here aryl halides are prepared by using diazonium salts. So first step is to prepare diazonium salts. तर यामध्ये आपण स्टेप 1 आधी स्टडी करू. इट इज फॉर प्रिपरेशन ऑफ डायझोनियम सॉल्ट्स. डायझोनियम सॉल्ट्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन्स. अमाइन्स आणि त्यामध्ये प्रायमरी अमाइन्स म्हणजे फंक्शनल ग्रुप NH2. ॲरोमॅटिक अमाइन्स म्हणजे NH2 ग्रुप हा ॲरोमॅटिक रिंगला अटॅच्ड असला पाहिजे. सो दॅट आर प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. जेव्हा बेन्झिन रिंगला NH2 ग्रुप अटॅच असतो हा बेन्झिनचा C6H5 ग्रुप म्हणजेच फिनाइल. सो इट इज नेम्ड ॲज फिनाइल अमाइन अँड मोस्ट कॉमनली इट इज नोन ॲज ॲनिलीन. तर प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनची डायएझोटायझेशन रिएक्शन केली जाते. In diazotization, these primary amines are treated with nitrous acid. That means HNO2, nitrous acid. नायट्रिक ऍसिड असेल तर HNO3. इथे HNO2 आहे म्हणजे नायट्रस ऍसिड. रिएक्शन इज कॅरीड आउट इन ऍसिडिक मीडियम. दॅट मीन्स इन प्रेझेन्स ऑफ HCl. तर यामध्ये जो HNO2 म्हणजे नायट्रस ऍसिड यूज केला जातोय तो सोडियम नायट्राइट आणि HCl पासून प्रिपेअर केला जातो. म्हणून इथे ॲरोवरती NaNO2 आणि HCl लिहिला. म्हणजे NaNO2 आणि HCl ची रिएक्शन झाली की हा HNO2 प्रिपेअर होतो. डायझोनियम सॉल्ट फॉर्म होण्यासाठी टेम्परेचर कंडिशन लोअर असते. इट इज फ्रॉम 273 टू 278 केल्विन. एवढ्या लोअर टेम्परेचरला ही रिएक्शन केली जाते. ॲट दिस लोअर टेम्परेचर डायॲझोटायझेशन टेक्स प्लेस. इथे डायॲझो कंपाऊंड फॉर्म होतो म्हणून या रिएक्शनला म्हणतात डायॲझोटायझेशन. तर डायॲझोटायझेशन मध्ये डायॲझो ग्रुप फॉर्म होतो म्हणजे बेन्झिन रिंग त्याला NH2 ग्रुप अटॅच्ड आहे तो N ट्रिपल बॉन्ड N प्लस Cl मायनस. ज्यामध्ये N2 प्लस X मायनस हा ग्रुप ॲरोमॅटिक कंपाऊंडला अटॅच असतो. याला डायॲझो कंपाऊंड म्हणतात. हा बेन्झिनचा करस्पॉन्डिंग डायॲझो कंपाऊंड आहे. हा डायॲझो ग्रुप हा बेन्झिन म्हणून याचं नेम आहे बेन्झिन डायझोनियम आणि हॅलोजन क्लोरीन आहे म्हणून क्लोराइड. तर यामध्ये हा डायॲझो कंपाऊंड फॉर्म झाला म्हणून या रिएक्शनला म्हणतात डायॲझोटायझेशन. इट इज टेक्स प्लेस ओनली ॲट लोअर टेम्परेचर ऑफ 273 टू 278 केल्विन. आता यामध्ये बाय प्रोडक्ट काय येतोय बघा. N2 प्लस Cl मायनस हा फिनिल ग्रुप तर आहे तसा घेतला. हा नायट्रोजन आला, हा नायट्रोजन, 2 नायट्रोजन आले, त्यानंतर यामधला 1 क्लोरीन आला. आता रिमेनिंग ग्रुप्स कोणते आहेत बघा. यामध्ये 2 हायड्रोजन आहे, यामधला 1 हायड्रोजन राहिला, यामधला 1 हायड्रोजन म्हणजे टोटल 4 हायड्रोजन आणि इथे ऑक्सिजन किती आहेत 2. यापासून बाय प्रोडक्ट फॉर्म होईल
ट्वाइस ऑफ H2O. तर ही सँडमियर्स रिएक्शन मधली फर्स्ट स्टेप झाली, where aromatic primary amines are treated with nitrous acid at 273 to 278 Kelvin to form corresponding diazo compound known as diazotization. हे जनरल एक्सप्लेनेशन झालं. या रिएक्शन साठी काय म्हणू शकता, aniline is treated with nitrous acid at 273 to 278 Kelvin to form benzene diazonium chloride. तर हा करस्पॉन्डिंग डायझो कंपाऊंड फॉर्म करणे ही यामधली फर्स्ट स्टेप झाली. नाउ सेकंड स्टेप इज टू प्रिपेअर aryl halide by using this diazonium salt. So step 2, where this benzene diazonium chloride, हा N ट्रिपल बॉन्ड N+Cl- असा ग्रुप लिहू शकता किंवा तोच फॉर्म्युला असाही लिहू शकता, N2+Cl-. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड विच इज ऑल्सो रिप्रेझेंटेड ॲज BDC, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. Now in Sandmeyer's reaction, these benzene diazonium chlorides are treated with cuprous salt. म्हणजे जो हॅलाइड प्रिपेअर करायचा असेल त्याचा करस्पॉन्डिंग क्युप्रस सॉल्ट घेतला जातो. जर आपल्याला aryl ब्रोमाइड प्रिपेअर करायचा असेल तर क्युप्रस ब्रोमाइड आणि HBr हे रिएजंट घ्यायचे, ज्यामुळे डायझो ग्रुप आहे तो ब्रोमीनने रिप्लेस होतो. म्हणजे इथे तयार होणारा प्रोडक्ट हा डायझो ग्रुप आहे तो यामधल्या हॅलोजनने म्हणजेच कशाने रिप्लेस होणार आहे, ब्रोमीनने, आणि नायट्रोजन इव्हॉल्व्ह होतो यामध्ये. तसंच जर आपल्याला aryl क्लोराइड प्रिपेअर करायचं असेल तर इथे काय घ्यावं लागेल, क्युप्रस क्लोराइड HCl. Then this diazo group is replaced by chlorine and nitrogen gets evolved, and this reaction is called Sandmeyer's reaction. आता यामध्ये प्रोडक्ट बघा, ब्रोमोबेन्झीन, दिस इज क्लोरोबेन्झीन. तर याप्रमाणे 2 स्टेप मध्ये करस्पॉन्डिंग aryl ब्रोमाइड आणि aryl क्लोराइड आपण प्रिपेअर केला. तर फर्स्ट स्टेप काय, प्रिपरेशन ऑफ डायझोनियम सॉल्ट. इन सेकंड स्टेप that diazonium salts are treated with cuprous halide. जो हॅलाइड प्रिपेअर करायचा आहे त्याचा करस्पॉन्डिंग क्युप्रस क्लोराइड. ब्रोमोबेन्झीन साठी क्युप्रस ब्रोमाइड घेतला, क्लोरोबेन्झीन साठी क्युप्रस क्लोराइड, आणि यानुसार डायझो ग्रुप हॅलोजनने रिप्लेस होऊन ब्रोमोबेन्झीन आणि क्लोरोबेन्झीन म्हणजे aryl क्लोराइड्स आणि aryl ब्रोमाइड्स यामध्ये फॉर्म केले आपण. तर यावरून सँडमियर्स रिएक्शनची डेफिनेशन काय सांगता येईल. फर्स्ट, प्रायमरी aromatic amines are treated with nitrous acid at lower temperature to form corresponding benzene diazonium salts. These benzene diazonium salts are further treated with cuprous halides to form corresponding aryl halides known as Sandmeyer's reaction. याप्रमाणे जनरल एक्सप्लेनेशन लिहू शकता. प्रॉपर या एक्झाम्पल साठी जर एक्सप्लेनेशन लिहायचं असेल तर हे नेम्स यूज करायचे. म्हणजेच काय येईल, when aniline is treated with nitrous acid at 273 to 278 Kelvin, then it gives benzene diazonium chloride. This benzene diazonium chloride is further treated with cuprous bromide or cuprous chloride, then it gives corresponding bromobenzene or chlorobenzene respectively, and this reaction is called Sandmeyer's reaction. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये पुढे तुम्हाला अमाइन्स चॅप्टर आहे, त्यामध्ये परत या रिएक्शन्स रिपीट आहेत, आणि म्हणून तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधल्या सगळ्या रिएक्शन परफेक्ट करायच्या, त्यामधल्याच रिएक्शन नेक्स्ट चॅप्टर्स मध्ये रिपीट होतात.
आता यामध्ये आपण अराइल ब्रोमाइड आणि अराइल क्लोराइड प्रिपेअर केले आणि त्यासाठी कोणती रिएक्शन यूज केली तर सँडमियर्स रिएक्शन. जर अराइल आयोडाइड प्रिपेअर करायचा असेल तर डायरेक्ट KI ने आयोडिनेशन केलं जातं. KI डायझोनियम सॉल्ट मध्ये ऍड झाला की त्यापासून करस्पॉन्डिंग अराइल आयोडाइड फॉर्म होतो. म्हणजे हा बेन्झीन डायझोनियम सॉल्ट म्हणजेच बेन्झीन डायझोनियम क्लोराइड BDC. It is directly react with potassium iodide. Then this diazo group is replaced by iodine and nitrogen is evolved. There is formation of iodobenzene. But this reaction is not Sandmeyer's reaction. ज्यामध्ये क्युप्रस हॅलाइड्स यूज केले जातात ती रिएक्शन म्हणजे सँडमियर्स रिएक्शन. इथे अराइल आयोडाइड प्रिपेअर झाला या मेथडने, पण ही सँडमियर्स रिएक्शन नव्हे, कारण यामध्ये डायरेक्ट ऍडिशन कशाची केली आहे, पोटॅशियम आयोडाइड. जर क्युप्रस ब्रोमाइड क्युप्रस क्लोराइड यूज केलेले असतील तर ती रिएक्शन म्हणजेच कोणती आहे, सँडमियर्स रिएक्शन. तर याप्रमाणे आपण प्रिपरेशनच्या डिफरंट 5 मेथड्स स्टडी केल्या. तर आपण अल्काइल हॅलाइड प्रिपरेशन मेथड्स आतापर्यंत स्टडी केल्या. अल्काइल आणि अराइल हॅलाइड टोटल मिळून 5 मेथड्स आपण स्टडी केल्या. तर त्या प्रत्येक मेथडसाठी तुम्ही एक चार्ट तयार करायचा. प्रिपरेशनच्या मेथड्स आहेत त्याचा चार्ट तयार करायचा आणि रिव्हिजनसाठी तो यूज करायचा. रिएक्शन तुम्हाला वाचताना सोपे वाटतात किंवा अगदी आता लिहिताय तर सोपे वाटतात, पण ज्यावेळी तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचे असतात तेव्हा अशा साध्या साध्या रिएक्शन्सही आठवत नाहीत आणि त्यासाठी कोणतीही शॉर्ट ट्रिक नाहीये किंवा त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. सतत रिएक्शन घोटवणे हाच फक्त एक पर्याय असतो. त्यामुळे रिएक्शनची प्रॅक्टिस रोज करायची. जर तुम्ही 1 तास केमिस्ट्रीचा अभ्यास रोज करत असाल तर त्यातली 15 मिनिटं ही रिएक्शनसाठी राखीव ठेवायची आणि रोज 15 मिनिटं रिएक्शनची प्रॅक्टिस करायची सुरुवातीपासूनच. तर त्यासाठी आता आपण फर्स्ट प्रिपरेशन मेथड आहे त्याचा चार्ट बघूया. फर्स्ट प्रिपरेशन मेथड आपण स्टडी केली, प्रिपरेशन फ्रॉम अल्कोहोल. फ्रॉम अल्कोहोल वी कॅन प्रिपेअर अल्काइल क्लोराइड्स, अल्काइल ब्रोमाइड्स as well as alkyl iodides. So from alcohols, alkyl chlorides can be prepared by using these different reagents. First it is HCl in presence of anhydrous ZnCl2. Second is PCl3 or PCl5 and third is SOCl2 in presence of pyridine. In all these reactions, OH group from alcohol is replaced by Cl. Similarly, preparation of alkyl bromide from alcohol, there is use of 2 different reagents. First HBr, it is prepared in situ from NaBr and concentrated H2SO4. Then second one is PBr3 which is prepared in situ from red phosphorus and bromine. In these reactions OH from alcohol is replaced by Br. For preparation of alkyl iodides, that OH is replaced by iodine and different reagents used are HI in presence of NaI and H3PO4 and second one is PI3 which is prepared from red phosphorus and iodine. So all these methods for preparation of alkyl chlorides, alkyl bromides and alkyl iodides from alcohol. तर यानुसार चार्ट लिहायचे आणि त्याची रोज प्रॅक्टिस करायची. इथे आपण जनरल रिप्रेझेंटेशन लिहिले, त्यावरून कोणतेही एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. सेकंड मेथड आपण स्टडी केली, प्रिपरेशन फ्रॉम अल्किन्स. अल्किन्स म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ज्यामध्ये ऍडिशन कशाची केली आपण, हायड्रोजन हॅलाइड्स HX, that is HCl, HBr or HI. In alkene there is simple addition where double bond is converted into single bond and hydrogen is added to one carbon and halogen is added to one carbon and it gives corresponding alkyl halide. फक्त यामध्ये रूल्स कधी आणि कोणते यूज करायचे हे लक्षात ठेवा. इफ देर इज सिमेट्रिक अल्केन देन देर इज नो एनी रूल.
For unsymmetric alkene and any of these reagent, Markovnikov's rule. For unsymmetric reagent, HBr, unsymmetric alkene, and in presence of peroxide, there is anti-Markovnikov's rule. तर या फर्स्ट 2 मेथड झाल्या इथे, प्रिपरेशन फ्रॉम अल्कोहोल, प्रिपरेशन फ्रॉम हायड्रोकार्बन, ज्यामध्ये अल्किन पासून प्रिपरेशन स्टडी केलं. Now next method for preparation of alkyl halide is halogen exchange. In halogen exchange there are 2 methods, that is Finkelstein reaction and Swartz reaction. Finkelstein reaction is for preparation of alkyl iodide while Swartz reaction is for preparation of alkyl fluoride. So these 2 reactions can be generally represented like this. In Finkelstein reaction, alkyl chloride or bromide are treated with sodium iodide in acetone to form corresponding alkyl iodide. In Swartz reaction, alkyl chloride or bromide are treated with the metal fluoride to form corresponding alkyl fluoride. तर या मेथड झाल्या अल्काइल हॅलाइड प्रिपरेशन साठी. नेक्स्ट 2 methods here used for the preparation of aryl halides. So fourth method is electrophilic substitution, in which hydrogen from aromatic compound is replaced by halogen in presence of Levy's acid like anhydrous AlCl3 or Fe or FeCl3 to give corresponding aryl halide. So it is generally represented as it is. Next reaction for preparation of aryl halides is Sandmeyer's reaction. It is 2-step reaction. In first step, primary aromatic amines are treated with nitrous acid at lower temperature, then they give corresponding diazonium salt. Here Ar represents aromatic group, aryl group. जसा अल्काइल R ने इंडिकेट केला जातो तसा aryl ग्रुप हा Ar ने इंडिकेट केला जातो. This benzene diazonium salt, when further treated with cuprous halide, then it gives its corresponding aryl halide. Only this reaction is called Sandmeyer's reaction. Aryl iodide can also be prepared by direct addition of Ki, but this reaction is not Sandmeyer's reaction. Only reaction by using cuprous halide is called Sandmeyer's reaction. तर यानुसार प्रत्येक मेथड साठी हे जनरल चार्ट तयार करून झाले. याची प्रॅक्टिस करा. यावरून कोणतेही एक्झाम्पल्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे.